बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवारांचे पुन्हा एकदा बॅनर झळकतायत। भावी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलाय, त्यामुळे हा बॅनर आता चर्चेचा विषय ठरलाय। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचं भुसावळ रेल्वे स्टेशनवरती जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे। सरकारनं महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलंय, अशी टीका नाना पटोलेंनी केली। भाजपला सत्तेबाहेर काढणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं नाना पटोले म्हणाले। जालन्यात पावसामुळे संपूर्ण रस्ते जलमय झाले होते। खड्ड्यात सुद्धा पाणी तुंबल्यानं चालकाला अंदाज आला नाही आणि त्या खड्ड्यात कार अडकली। पालिकेनं मान्सूनपूर्व काम न केल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय, त्यामुळे आता पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे जर यंदाचा पावसाळा लांबला तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसोबतच पिंपरी चिंचवडकरांवरती जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे। तब्बल 70 वर्ष लढा देणाऱ्या पवना धरणग्रस्तांना अखेर न्याय मिळालाय। पवना धरणात जागा गेलेल्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 एकर जमीन परत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला। जम्मू काश्मीरमधील जम्मूमध्ये आणि हिमाचल प्रदेशच्या मैदानी भागात आणखी 4 ते 5 दिवस तीव्र उष्णतेचे चटके बसणार आहेत, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलाय। गेल्या आठवड्याभरापासून चांदीच्या भावात सतत घसरण सुरू झाली आहे, तर काल सोन्याचा दर 800 रुपयांनी घसरलाय। मागील 2 आठवड्यात चांदीचे भाव 5500 रुपयांनी कमी झालेत। आता भारतात सुद्धा डेंग्यूची लस मिळणार आहे। दरवर्षी भारतात शेकडो लोकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होतो, मात्र आता भारतात ही लस तयार केली जाणार असल्याची माहिती इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिली। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भजेपार इथे एका गोठ्याला आणि किराणा दुकानाला भीषण आग लागली। यात गोठ्यातील संपूर्ण शेती, उपयोगी अवजारं आणि दुकानातील सामान जळून खाक झालं, त्यामुळे दुकानदाराचं जवळपास 6 लाखांचं नुकसान झालं। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकार सातत्यानं अत्याधुनिक विमानं आणि हेलिकॉप्टरसोबतच विविध शस्त्र खरेदी करण्यावरती भर देत आहे। अशातच भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये 26 राफेल मरीन जेट खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू आहे। आता जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील रुग्णांना शहरामध्ये येण्याची गरज भासू नये यासाठी आता गावातच उपचार मिळणार आहेत। आरोग्य विभागातर्फे जुलै महिन्यात जिल्हा परिषदेच्या सर्व सर्कलमध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय, त्यामुळे आता गावातच मोफत उपचार होणार आहेत। म्हाडाच्या 173 गाळ्यांच्या विक्रीसाठी 27 जूनला संगणकीय प्रणालीमध्ये पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई लिलाव होणार आहे। यासाठी 27 जून रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत नोंदणीकृत अपेक्षित कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा तब्बल 1.5 महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून सुरू होत आहेत। 1.5 महिन्यानंतर शांत असलेल्या शाळांमधून आजपासून किलबिलाट ऐकायला मिळणार आहे। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासन सज्ज आहे। शेत रस्त्याच्या कारणावरून झालेल्या हाणामारीमध्ये एका तरुण शेतकऱ्याची हत्या झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या नेरमध्ये घडली। या मारहाणीमध्ये अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात आरोपींवरती गुन्हा दाखल झालाय। मावळमधल्या एका लोकवस्तीत 9 फुटांचा अजगर आढळल्यानं खळबळ माजली। गायीच्या गोठ्यात शिरलेल्या या अजगराला पकडण्यात सर्पमित्रांना यश आलं। अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील गावकरी विषारी नागाच्या दहशतीत गेले काही दिवस रात्रभर जागायचे। अखेर कंटाळून गावकऱ्यांनी सर्पमित्राला बोलावून नागाला पकडलं आणि सुटकेचा निश्वास सोडला। सर्पमित्रांना नागाला सुरक्षित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलंय। मागील 2 दिवसांआधी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे अकोल्यातील चौकात उभारलेलं सुशोभीकरण उन्मळून पडलंय। या चौकात मोठमोठे शोभेचे बगळे आणि गोलाकार गोळे लावण्यात आले होते, परंतु वादळी वाऱ्यानं चौकाचं सौंदर्य खराब झालंय। गोंदिया जिल्ह्यात पावसाळ्यात 96 गावांना पुराचा धोका संभवतो, त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झालाय। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील जलाशयात शोध आणि बचाव पथकाद्वारे पूर परिस्थितीत सुरक्षा आणि बचाव तसंच पूर परिस्थितीत उपयोगी पडणाऱ्या बचाव साहित्याची तपासणी करून रंगीत तालीम घेण्यात आली। सांगली जिल्ह्यातील बोरगावचे निवृत्त अधिकारी शिवाजी नाईक यांचा ब्रेन डेडमुळे मृत्यू झाला। अवयवांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या विचारानं मुलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला। यकृत देऊन एकाला जीवदान दिलं तर दोघांना डोळे देत दृष्टी देण्यात आली। यावेळी एक मोठी बातमी येते। पुण्यातल्या कात्रज चौकामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांच्या गटातर्फे बॅनरबाजी करण्यात आली। राज्यसभेच्या खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानं बॅनर्स लावण्यात आलेत। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय।
अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत. सचिन खरात गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीबद्दल जे काही बॅनर छापण्यात आलेत, काय आहे मजकूर त्यावरती? श्वेता, एकीकडे सुनेत्रा वहिनींना खासदारकी लिहिल्यानंतर त्यांचे विरोधक टीका करतात की बारामतीत तुम्हाला लोकांनी पाडल्यानंतरही, जनतेने पाडल्यानंतर तुम्ही मागच्या दाराने खासदार होतायत, असे दादांवर टीका होते, वहिनीवर टीका होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा सचिन खरात जो कार्यकर्ता आहे, दादांचा कार्यकर्ता आहे, पहिल्यापासून दादांचा फॉलोअर आहे तो, म्हणून त्यांनी हे पोस्टर लावलंय, हरकर भी जीतने वाले को बाजीगर कहते. म्हणजे गावाकडे एक मन असते बघ, 5 एकर एकीन पण तो नादच करीन, तसा तो कारभार आहे. तुम्ही माझ्या पत्नीला पाडले ना, मग मी आता मंत्रीच करून दाखवतो. अशा पद्धतीचं हे सगळं राजकारण सुरू आहे का बारामतीत? आणि त्यातनंही पोस्टरवर सुरू झालंय का, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरोबर, धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी. आता पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कापसाचा बाजारभाव गेल्या काही आठवड्यांपासून दबावातच आहे. कापसाला प्रति क्विंटल 7,100 ते 7,500 रुपयांचा भाव मिळतोय. बाजारातली ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज बाजार अभ्यासकांनी वर्तवलाय. राज्यातील बाजारात टोमॅटोची आवक घटली आहे. टोमॅटोला सरासरी 2300 ते 2800 रुपये इतका भाव मिळतोय, तर पुढील काळात टोमॅटोची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे. राज्यातील बाजारात गवारीची आवक अजूनही कमीच आहे, त्यामुळे गवारीचे दर तेजीत आहेत आणि गवारीला प्रति क्विंटल 5,500 ते 6,000 रुपयांचा भाव मिळतोय. हा भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतो असा अंदाज बाजार अभ्यासकांनी व्यक्त केलाय. देशातील बाजारात आल्याचे भाव टिकून आहेत. सध्या आल्याचे भाव सरासरी 6,000 ते 10,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. आल्याची ही भाव पातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते असा अंदाज आहे. मोरबे धरणामध्ये 41 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक विभागात आठवड्यातून 3 दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. तर सकाळचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलंय. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर आज आणि मध्य रेल्वेवर उद्या रविवारी ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर सकाळी 11:05 ते दुपारी 3:05 माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्यानं शालेय साहित्यानी बाजारपेठा गजबजल्या आहेत. दरम्यान यंदा सर्व प्रकारच्या साहित्याच्या किमतीत सरासरी 20% वाढ झाली आहे, त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री बसते. मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन शिक्षण केंद्रातील एमकॉमच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होऊन 6 महिने उलटले तरी गुणपत्रिका मिळालेली नाही. तसंच विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे, त्यामुळे या गोंधळामुळे नोकरी मिळवताना विद्यार्थ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई विद्यापीठाचे सर्व शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था, स्वायत्त महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना 19 जून रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी आणि अर्ज सादर करणं बंधनकारक आहे. तर 26 जूनला पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. जीएसटी काउन्सिलची 22 जूनला नवी दिल्लीत बैठक होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वात बैठक पार पडणार असून या बैठकीत ऑनलाईन गेमिंग पासून ते पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटी कक्षेत समावेश करण्यापर्यंत सर्व गोष्टींवरती निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. जळगावच्या भडगाव तालुक्यात शेतातील चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यावर अज्ञातानं रासायनिक खत टाकल्यामुळे 25 टन कांदा सडलाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 6 ते 7 लाखांचं नुकसान झालंय. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झालाय. गेल्या 5 महिन्यात शेअर ट्रेडिंगमध्ये ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीचे सर्वाधिक 355 गुन्हे नोंद झालेत. त्यामुळे ऑनलाईन गुंतवणूक करताना सावध राहावं असं आवाहन सायबर पोलिसांनी केलंय. वादग्रस्त मेडिकट्टा प्रकल्पाच्या गंभीर त्रुटींची न्यायालयीन आयोगानं चौकशी सुरू केली आणि तेलंगणाच्या सिंचन विभागाच्या मोठ्या अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारनं महाराष्ट्राचा विरोध असताना सुद्धा मेडिकट्टा कालेश्वर या सिंचन प्रकल्पाचं बांधकाम केलं होतं. त्यानंतर आता आयोगानं हैदराबाद इथे या बांधकामामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. आषाढी वारी निमित्तानं दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येनं पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक येतात. अनेक ठिकाणच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात. यावेळी आलेल्या भाविकांना आरोग्याच्या सुविधा कमी पडू नयेत यासाठी पंढरपुरात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं विशेष बाब म्हणून 9,44 लाखांचा निधी मंजूर केला.
पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना 20,000चं अनुदान दिलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसंच भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी आणि 1 लिटर पाण्याची बाटली देण्याच्या सूचना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्या. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात होते. 21 जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात 59 देशातील 61 विविध भाषातील 314 लघुपट पाहण्याची पर्वणी सिनेरसिकांना मिळणार आहे. तर 2 वर्षातून एकदाच होणारा हा महोत्सव यंदा मुंबईपुरता मर्यादित न ठेवता पुणे, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली इथे सुद्धा लघुपट दाखवण्यात येणार आहेत. पनवेल जवळच्या कर्नाळा अभयारण्यामध्ये राज्यातील 6 राष्ट्रीय उद्यानं, 42 अभयारण्य, 28 संवर्धन राखीव क्षेत्र अशी 76 वन्यजीव संरक्षित क्षेत्रातील अनेक प्राणी पक्ष्यांच्या जखमी होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आता राज्यात वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या गावामध्ये किंवा शहरात बिबट्या आल्याची अफवा पसरते तेव्हा तिथे खरंच बिबट्या आलाय की नाही याची खात्री करता येत नाही. मात्र आता रेस्क्यू टीमतर्फे वाईल्ड लाईफ डिटेक्शन डॉग तयार करण्यात आलाय आणि हे केवळ वासावरून एखाद्या वन्यजीवाचा माग काढणार आहेत. एकेकाळी रसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी सुप्रसिद्ध जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच ही जोडी घरात गणपती या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं 25 वर्षांनी एकत्र दिसणार आहे. या चित्रपटात अजिंक्य देव आपल्याला कुटुंब वत्सलपती, प्रेमळ वडील अशा भूमिकेत दिसणार असून कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणाऱ्या करारी आईची व्यक्तिरेखा अश्विनी भावे साकारणार आहे. अभिनेता अक्षय कुमार त्याचा सरफिरा हा नवीन चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाची घोषणा काही काळ आधीच झाली होती. आता अक्षय कुमारनं याच्या चित्रपटाचं पोस्टर ट्विटरवरून शेअर केलंय. वाढलेली दाढी आणि सनग्लासेस घातलेला अक्षय कुमारचा स्टायलिश लुक पोस्टरमधून समोर आलाय. 12 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.